प्लास्टिक राहणार, माणूस जाणार। या पृथ्वीवर फक्त आणि फक्त तुम्हाला काही वर्षानंतर कोरड्या नद्या पाहायला मिळतील। आणि आपण जे आज काही जे प्लास्टिक नद्यांमध्ये टाकतोय, जे काही आपण आज कचरा नद्यांमध्ये टाकतोय, आज पाऊस होतोय आणि आज ज्या काही नद्यांना पूर येतोय, त्याच्यामुळे तो सगळा कचरा आपल्याला पावसाळ्यात वाहून जाताना दिसतोय। तो जो तुम्ही कचरा टाकताय नद्यांमध्ये, तो फक्त आज पाऊस येतोय, काही पुढच्या वर्षांनंतर 20-25 वर्षांनंतर तो तुम्हाला पाऊस जर बघायला नाही मिळाला, तर तोच कचरा आपल्यासाठी खूपच हानिकारक आणि खूपच डेंजरस जो आहे तो अवतार घेणार आहे। तर त्यासाठी तुम्ही कचरा टाकणे बंद करा। आणि जो काही तुम्हाला आज महापूर आलेला आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या नद्या पूर्ण भरून वाहत आहेत आणि जे आपण नद्यांचं पात्र कमी करून शहरीकरण करत चाललेलो आहोत आणि ह्यामुळेच जे काही आहेत त्या नद्यांना पूर तुम्हाला पाहायला मिळतोय। नद्यांचं पाणी शहरांमध्ये घुसलेलं दिसतंय तुम्हाला। हे जे आहे ते आपणच केलेलं कृत्य आहे, जे नद्यांचे पात्र खूप कमी करून टाकले आपण, तिथं घरं बांधली, बिल्डिंग बांधल्या आणि त्याची जागा कमी करून टाकली आपण आणि त्याच्यामध्ये दूषित पाणी सोडलं, त्याच्यामध्येच कचरा टाकला, त्याच्यामध्येच सगळी घाण केली आणि त्यामुळेच नद्यांमध्ये जे आहे नद्या दूषित झाल्या। काही वर्षांपूर्वी आपले पूर्वज नद्यांना स्वच्छ ठेवत होते, नद्यांचं पाणी पित होते, पण आपण आज त्या नद्यांचं पाणी पिण्यास पात्र नाहीत, कारण त्याचं आपणच आहोत, माणूसच आहे। नद्यांमध्ये दूषित पाणी सोडलं, कचरा टाकला, प्लास्टिक टाकलं, सगळं काही टाकलं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे त्या नद्यांमधले सगळे जीव मेले, सगळे जीव नष्ट होत आहेत हळूहळू आणि तीच वेळ पुढच्या काही वर्षांमध्ये माणसावरती येणार आहे। तसाच माणूस तडफडून मरणार आहे, जसे की नद्यांमधले जीव मरत आहेत। तर नद्यांमध्ये घाण करू नका। आज जो काही महापूर आलेला आहे त्याच्याने तुम्हाला दिसत आहे की नद्यांमधून सगळा कचरा वाहून जात आहे, पण तो कचरा वाहून कुठे जात आहे? पृथ्वीवरतीच राहणार आहे, कुठे पृथ्वीच्या बाहेर जाणार नाही आणि तो जो काही प्लास्टिक आहे तो लवकर नष्ट होणार नाही। तर तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओ माझा ऐकून? तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।